दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महापालिका कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा व मलनिस्सरण योजनेमधील विस्कळीतपणा दूर करून नागरी समस्यांची सोडवणूक करावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। शिवसेना उपनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर यांसह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात यावर्षी मुबलक पाणीसाठा असताना देखील नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत। तांत्रिक दुरुस्तीच्या नावाखाली मनपाकडून पाणी पुरवठा बंद केला जात असून तांत्रिक कामे खरी असल्यास ती तातडीने पूर्ण करून युद्ध पातळीवर पाणी पुरवठा सुरळीत केला जावा अशी अपेक्षा आहे। नाशिक महानगरपालिकेने दुरुस्तीच्या नावाखाली नाशिककरांना वेठीस धरले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। यांसारख्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत। या सर्व मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण कराव्यात, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।